गणेश इन्फो मराठीमध्ये आपले स्वागत आहे. तर मंडळी, गेल्या काही दिवसांपासून जगभरात एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे जेफ्री एप्स्टीन फाईल्स. या फाईल्समध्ये नेमकं कोणकोणाचे काळे कारनामे बंद आहेत याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. भारतातही या मुद्द्यावर मोठी चर्चा झाली, कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या फाईल्सचा परिणाम भारतीय राजकारणावरही होऊ शकतो असा दावा केला होता. आणि त्यांच्या दाव्यानुसार मोठमोठ्या नेत्यांची आणि व्यावसायिकांचे देखील यात नावं असल्याचं बोललं जात आहे. मात्र आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार भारतातल्या नेत्यांची आणि व्यावसायिकांची या फाईलमध्ये नाव असलं तरी देखील कोणत्याही बड्या नेत्याबाबत ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतीच या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक केली आहेत. म्हणूनच या फाईल्समध्ये कोणकोणत्या भारतीयांची नावं आहेत याचे काही पुरावे समोर आले आहेत का, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहत आहे विषय भारी. मंडळी, एप्स्टीन हा एक श्रीमंत फायनान्सर होता, पण त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे आणि तस्करीचे गंभीर आरोप होते. या प्रकरणात त्याला अटकही झाली होती. मात्र 2019 मध्ये त्याचा तुरुंगात मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याच्याशी संबंधित अनेक गुप्त फाईल्स बंदच राहिल्या. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट या कायद्यावर स्वाक्षरी केली आणि या कायद्यानुसार एप्स्टीन प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे ठराविक कालावधीत जाहीर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळेच आता अमेरिकेचा न्याय विभाग ही माहिती टप्प्याटप्प्याने बाहेर आणतोय. या फाईल्सची तपासणी करण्यासाठी तब्बल 200 पेक्षा अधिक वकील काम करतायत. प्रत्येक पान काळजीपूर्वक तपासल्यानंतरच ते सार्वजनिक केले जात आहे. एकीकडे अमेरिकेत या प्रकरणावर राजकारण तापलेलं असताना दुसरीकडे मात्र भारतातील काही लोकांची नावं या एप्स्टीन फाईल्समध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागानं नुकतीच या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक केली. यानुसार गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन याच्या फाईल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव असल्याचा दावा काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर देशात मोठं राजकीय वादळ निर्माण झालं. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी अमेरिकेच्या न्याय विभागाच्या एका लिंकचा हवाला देत खळबळजनक दावा केला. जेफ्री एप्स्टीन यांनी आपल्या लिखाणात पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला होता. मोदींनी एप्स्टीनचा सल्ला घेतला होता आणि इस्रायल दौऱ्यादरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी त्यांनी नृत्य व गायन केलं होतं असा दावा खेरा यांनी केला. ही बाब देशाच्या सन्मानासाठी खेदजनक असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणी पंतप्रधानांकडून थेट उत्तराची मागणी केली आहे. खेरा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की पंतप्रधान मोदी एका गुन्हेगाराकडून कोणता सल्ला घेत होते? इस्रायलमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी नृत्य आणि गाणे म्हणण्याचा अर्थ काय? आणि एप्स्टीनच्या फाईल्समध्ये काम झालं असं म्हटलं आहे, तर नेमकं कोणतं काम यशस्वी झालं? या प्रश्नांची उत्तरं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावीत असं काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी म्हटलंय. याबाबत प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी हे आरोप फेटाळून लावत सांगितलं की पंतप्रधान मोदींचा 2017चा इस्रायल दौरा हे एकमेव सत्य आहे. उर्वरित सर्व दावे एका सिद्धदोष गुन्हेगाराचे कचरा विचार आहेत. यात कोणतंही तथ्य नसून देशाच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा हा प्रयत्न असल्याचं मंत्रालयानं सूचित केलंय. मात्र या वादानंतर आता प्रश्न उपस्थित होत आहेत की जेफ्री एप्स्टीनच्या या फाईल्समध्ये अजून कोणकोणत्या भारतीयांची नावं आहेत. दरम्यान या एप्स्टीन फाईल्समध्ये असणारं पहिलं भारतीय नाव आहे प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांचं. अनिल अंबानी यांचं नाव या फाईलमध्ये अनेकदा आलंय. कागदपत्रांनुसार 2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये अंबानी आणि एप्स्टीन यांच्या संभाव्य भेटीसाठी चर्चा झाली होती. या ईमेलमध्ये आर्थिक बाबी, अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तींशी ओळख आणि भारतातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचं दिसून येतं. मात्र यात कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचा उल्लेख नाही. यानंतर या फाईलमध्ये असणारं दुसरं नाव आहे ते म्हणजे दीपक चोप्रा यांचं. प्रसिद्ध लेखक आणि वेलनेस गुरु दीपक चोप्रा यांचं नाव एप्स्टीनसोबतच्या ईमेल संवादात आलंय. एप्स्टीनला 2018 मध्ये शिक्षा झाल्यानंतरही हे दोघं संपर्कात होते. 2018 पर्यंत त्यांच्यात कायदेशीर बाबी आणि काही सार्वजनिक व्यक्तींविषयी चर्चा झाल्याचं कागदपत्र सांगतात. मात्र या दोघांमध्ये देखील कोणत्याही गुन्हेगारी बाबीवर बोलणं झालेलं आढळून आलेलं नाहीये. त्याचबरोबर एप्स्टीन फाईल्समध्ये असणारं तिसरं नाव आहे मीरा नायर. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांचं नाव 2009 मधील एका सामाजिक कार्यक्रमाच्या संदर्भात आलं आहे. एप्स्टीन हा एका कार्यक्रमाला उपस्थित होता जिथे नायर होस्ट कमिटीच्या सदस्या होत्या. त्यांचा एप्स्टीनशी थेट संबंध असल्याचं कोणतेही पुरावे मात्र यामध्ये नाहीत. यानंतर चौथं नाव आहे नंदिता दास यांचं. अभिनेत्री आणि दिग्दर्शिका नंदिता दास यांचं नाव एका कार्यक्रमाच्या निमंत्रणाशी संबंधित आहे.
इंग्लंडमधील लेक डिस्ट्रिक्ट फेस्टिवलमध्ये नंदिता दास वक्ता म्हणून उपस्थित होत्या आणि एप्स्टीनलाही तिथे निमंत्रित करण्यात आलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना नंदिनी दास म्हणतात की ही केवळ एका कार्यक्रमातील उपस्थिती असल्याचं मी समजते. यानंतर 5वं नाव आहे अनुराग कश्यप यांचं. प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांचं नाव एका ईमेल थ्रेडमध्ये आलंय. शांघायमध्ये एका नियोजित बैठकीबाबत चर्चा सुरू असताना कश्यप यांचा उल्लेख एक प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक असा करण्यात आला होता. हा उल्लेख अत्यंत त्रोटक आणि एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमापुरता मर्यादित आहे. दरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनुराग कश्यप यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले की या फाईल्समध्ये माझं नाव कधीही आलेलं नाही. माझा कोणताच संबंध नाही. तसंच मला प्रत्येक महिन्याला 15च्या वर कार्यक्रमांची निमंत्रणे येतात. यापैकी मी अनेकांना उत्तरसुद्धा देत नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे मी आयुष्यात कधी शांघायला गेलेलो सुद्धा नाही. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहेत की या एप्स्टीन फाईल्समध्ये अनुराग कश्यप यांचं नाव कसं आलं. दरम्यान या फाईल्समध्ये नाव आल्यामुळं अनुराग कश्यप यांच्यावर आरोप झाले आहेत. ते आरोप निराधार असल्याचं सांगत अनुराग कश्यप यांनी त्यांचा ठाम शब्दात इन्कार केलाय. ऑनलाईन फिरत असलेल्या काही कागदपत्रांमध्ये त्यांचे नाव असल्याचं म्हटलं जात असलं तरी ही कागदपत्र अद्याप अधिकृतरित्या पडताळलेली नाहीत, असंही अनुराग यांनी स्पष्ट केलंय. एकंदरीतच काय तर आत्तापर्यंत समोर आलेल्या अधिकृत माहितीचा आणि कागदपत्रांचा एकत्रित विचार केला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते, ती म्हणजे एप्स्टीन फाईल्समध्ये काही भारतीय व्यक्तींची नावं आली असली तरी त्यातून कोणताही थेट गुन्हा, शोषण किंवा बेकायदेशीर कृत्य सिद्ध झालेलं नाही. अनिल अंबानी असोत, दीपक चोप्रा असोत, मीरा नायर, नंदिता दास किंवा अनुराग कश्यप या सगळ्या नावांचा उल्लेख हा प्रामुख्याने ईमेल, संवाद, कार्यक्रमांची उपस्थिती किंवा तृतीय पक्षांच्या चर्चेपुरताच मर्यादित आहे. आज तागायत यापैकी कोणावरही शोषण, तस्करी किंवा एप्स्टीनच्या गुन्हेगारी नेटवर्कमध्ये थेट सहभाग असल्याचा पुरावा समोर आलेला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाव येणं आणि दोषी ठरणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेच्या न्याय विभागाने स्वतः स्पष्ट केले आहे की हे दस्तऐवज केवळ चौकशीसाठी आहेत, आरोपपत्र नाहीत. बाकी तुम्हाला जेफ्री एप्स्टीन फाईलबद्दल काय वाटतं? यात अजून कोणत्या भारतीयांची नावं असू शकतात? याबद्दलची तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच आपल्या विषयभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.